नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत। तर काल तुम्हाला मी बेसनाचे लाडू दाखवले, तसेच आज नाचणीचे लाडू दाखवणार आहे। तर नाचणीचे लाडू हे खूप पौष्टिक आहेत। नाचणीच खूप कॅल्शियम देते आपल्याला। तर शक्यतो लहान मुलं खात नाहीत, त्यामुळं आपण आज वेगळ्या प्रकारे नाचणीच्या लाडवाचं बघणार आहोत। तर आपण त्याचं साहित्य आणि कृती आपण बघूयात। तर नाचणीच्या लाडवासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे मी ते 1 वाटी 1 बाउलभर मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, नंतर पिठी साखर आणि पिकलेली 2 केळी, हे साहित्य आहे आपलं। आता चला तर मग आपण हे आता नाचणीचं पीठ आपण तुपावरती छानपणे भाजून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय मी एका पातेल्यात ते पीठ घेतलेलं आहे, नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यात मी तूप टाकलेलं आहे। आता आपण हे छान खमंग असं तुपावरती आपण चांगलं परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत हे पीठ। तर मी आता पीठ छान भाजून घेत आहे। हे नाचणीचे लाडू खूप छान होतात, अगदी चॉकलेट खाल्ल्याचा फिलिंग येतो आणि लहान मुलांना तर भरपूर आवडतात हे लाडू। आणि जे कोण नाचणी खात नसतील तर हे असे लाडू करून खाल्ले तर खूप छान लागतात। चॉकलेटसारखं आपल्याला त्याचं चव लागते, चॉकलेट खाल्ल्यासारखंच वाटतं। तर नाचणीमध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे नाचणी खावी। तर अशा प्रकारे तुम्ही लाडू करून बघितले तर खूप छान आहेत, हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत हे। थोड्या तुपावरती आपल्याला परतायचं आहे, जास्त तूप घालायचं नाही आहे, म्हणजे 1-2 चमचा तूप पुरे। तर हे पीठ आता छान भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय आपलं पीठ आहे ते छान भाजून घेत आहोत आपण। हे बघा, हे छान आपण भाजून घेत आहोत, तुम्ही बघू शकता, हे बघा। तर हे पीठ आपण छान भाजून घेत आहोत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ आता थोडं थंड करायला ठेवूया। आता हे आपलं जे पीठ आहे नाचणीचं पीठ, ते आपण भाजून घेतलं होतं, ते आता थंड झालेलं आहे। तर या थंड झालेल्या पिठामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे। साधारण मी अर्धा बाउल मी पिठी साखर घेतली आहे, ही मी घरी दळून घेतली आहे साखर आणि चाळणीनं चाळून घेतली आहे, म्हणजे त्यात की जे काही खडे असतील ते राहणार नाहीत म्हणून। तर आता यामध्ये आपण 2 जी आपण केळी घेतलेली आहोत, ती आपण केळी यामध्ये कुस्करून घेऊयात। तर यामध्ये मी केळी कुस्करलेली आहेत। आता आपण हे सगळं मिश्रण आहे ते सगळं एकत्र छान मळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकताय मी इथं हे छानपैकी असं मिश्रण कालवत आहे। हे बघा, आपण एकत्र मिक्स केलेलं आहे। तर हे मिश्रण असं मऊ होतं केळं घातल्यामुळं। तर आपण आता ह्याचे लाडू वळून घेऊया। तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं होतं। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात। तर अशा प्रकारे हे लाडू माझे वळून तयार आहेत, तुम्ही बघू शकताय। जर तुम्हाला पिठामध्ये केळं घालायचं नसलं तर तुम्ही जास्त तूप घालून भाजून घेताना जास्त तूप घालायचं आणि नंतर मग बेसनाच्या लाडवासारखंच साखर घालून आपण मळून घेऊन आपण लाडू करू शकतो। पण मी केळं घातल्यामुळं वेगळी चव येते आणि एकदम चॉकलेट खाल्ल्यासारखं आपल्याला फिलिंग येतो। तर जर सगळ्यांना चॉकलेट आवडतंच, पण हे लाडू खाल्ल्यामुळं चॉकलेट खाल्ल्यासारखेच वाटतात। तर कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे लाडू नक्की घरात करून बघा। आणि जर जेव्हा तुम्ही घरात कराल तेव्हा मला कमेंट करून सांगा कसे झालेत ते। आणि आता अशीच रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच बघूया। तर तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।